आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। वड्डी सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचा शंखनाद, झाकीर उर्फ राजू वजीर यांच्या प्रचाराचा नारळ फुटला। वड्डी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीने आता राजकीय वातावरण तापले असून जनसुराज्य शक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार झाकीर उर्फ राजू वजीर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनासह आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे। या निमित्ताने आयोजित सभेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नवनियुक्त स्वीकृत नगरसेवक डॉक्टर पंकज म्हेत्रे यांनी राजू वजीर यांना विजयी करण्याचे आवाहन करत वड्डीच्या विकासाचे नवे पर्व सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला। वड्डी ग्रामपंचायतीच्या सरपंच कुमारी यशोधरा राजे शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती। या जागेवर आता जनसुराज्य शक्ती पक्षाने झाकीर उर्फ राजू वजीर यांना मैदानात उतरवून आपली ताकद पणाला लावली आहे। प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर मतदारांशी संवाद साधताना राजू वजीर यांनी गावातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले। ते म्हणाले, गावातील रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांना प्राधान्य देणे हेच माझे मुख्य ध्येय आहे। जनसुराज्य शक्ती पक्षाच्या माध्यमातून आम्ही वड्डी गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणू। यावेळी महायुती आणि स्थानिक नेत्यांची मोठी फळी वजीर यांच्या पाठीशी उभी राहिलेली पाहायला मिळाली। या प्रचार प्रारंभाला डॉक्टर पंकज म्हेत्रे, शहर जिल्हाध्यक्ष जनसुराज्य शक्ती पक्ष, रुक्मिणी आंबेगिरी जिल्हा प्रमुख शिवसेना शिंदेगड, वर्षा सचिन कांबळे जिल्हा परिषद सदस्य व सचिन कांबळे, रिदा मुजावर पंचायत समिती सदस्य व सुलेमान मुजावर, सौरेश्मा शंकर वाघमारे सदस्य पदाच्या उमेदवार, याशिवाय माजी उपसरपंच कल्लापा नाईक, रमेश नाईक, रोहिणी वाघमारे, माजी सदस्य सुनीता मारुती नाईक, सर्जेराव वाघमारे, तानाजी कांबळे, उमेश कांबळे यांच्यासह वड्डी गावातील ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या पोटनिवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाने आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे। शिवसेना शिंदे गट आणि स्थानिक नेत्यांचा पाठिंबा मिळाल्याने राजू वजीर यांचे पारडे जड मानले जात आहे। ग्रामस्थांचा वाढता प्रतिसाद पाहता वड्डीच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे। वड्डी सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचा शंखनाद, झाकीर उर्फ राजू वजीर यांच्या प्रचाराचा नारळ फुटला। वड्डी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीने आता राजकीय वातावरण तापले असून जनसुराज्य शक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार झाकीर उर्फ राजू वजीर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनासह आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे। या निमित्ताने आयोजित सभेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नवनियुक्त स्वीकृत नगरसेवक डॉक्टर पंकज म्हेत्रे यांनी राजू वजीर यांना विजयी करण्याचे आवाहन करत वड्डीच्या विकासाचे नवे पर्व सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला। वड्डी ग्रामपंचायतीच्या सरपंच कुमारी यशोधरा राजे शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती। या जागेवर आता जनसुराज्य शक्ती पक्षाने झाकीर उर्फ राजू वजीर यांना मैदानात उतरवून आपली ताकद पणाला लावली आहे। प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर मतदारांशी संवाद साधताना राजू वजीर यांनी गावातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले। ते म्हणाले, गावातील रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांना प्राधान्य देणे हेच माझे मुख्य ध्येय आहे। जनसुराज्य शक्ती पक्षाच्या माध्यमातून आम्ही वड्डी गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणू। यावेळी महायुती आणि स्थानिक नेत्यांची मोठी फळी वजीर यांच्या पाठीशी उभी राहिलेली पाहायला मिळाली। या प्रचार प्रारंभाला डॉक्टर पंकज म्हेत्रे, शहर जिल्हाध्यक्ष जनसुराज्य शक्ती पक्ष, रुक्मिणी आंबेगिरी जिल्हा प्रमुख शिवसेना शिंदेगड, वर्षा सचिन कांबळे जिल्हा परिषद सदस्य व सचिन कांबळे, रिदा मुजावर पंचायत समिती सदस्य व सुलेमान मुजावर, सौरेश्मा शंकर वाघमारे सदस्य पदाच्या उमेदवार, याशिवाय माजी उपसरपंच कल्लापा नाईक, रमेश नाईक, रोहिणी वाघमारे, माजी सदस्य सुनीता मारुती नाईक, सर्जेराव वाघमारे, तानाजी कांबळे, उमेश कांबळे यांच्यासह वड्डी गावातील ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या पोटनिवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाने आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे। शिवसेना शिंदे गट आणि स्थानिक नेत्यांचा पाठिंबा मिळाल्याने राजू वजीर यांचे पारडे जड मानले जात आहे। ग्रामस्थांचा वाढता प्रतिसाद पाहता वड्डीच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे।